काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड येथील सभेनंतर मंचाचे शुद्धीकरण केल्याच्या कथित प्रकरणावरनं आता राजकीय वाद निर्माण झाला आहे। या घटनेवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजप आणि संघावर जोरदार टीका केली आहे। दलित आणि आदिवासी समाजाबद्दलची ही मानसिकता अद्याप गेलेली नसल्याचा आरोप वानखडे यांनी केला आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर मंचाचे शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहेत। या कथित घटनेचा अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। खासदार बळवंत वानखडे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेवर सवाल उपस्थित करत दलित आणि आदिवासी समाजाबद्दलची कथित भेदभावाची मानसिकता अद्याप कायम असल्याचा आरोप केला आहे। मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत। त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून त्यांच्यासोबत असा प्रकार घडणे निषेधार्थ असल्याचे वानखडे यांनी म्हटलेत। या घटनेवरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। याला अतिशय जे की भाजपची असेल किंवा संघाची असेल याला अतिशय नीच पद्धतीची ही मानसिक दृष्टी आहे असं मी म्हणेल। कारण आजही ज्या पद्धतीनं ते दलित असतील आदिवासी असतील यांच्याविषयीची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्यांची गेलेली नाही। एका सभेच्या ठिकाणचं जर शुद्धीकरण करत असतील जे देशाच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांचा सर्वाधिक काळ हा राजकीय जीवनात गेला, ज्याच राज्यसभेचे विरोधी पक्षनेता आहेत त्यांची सभा झाल्यानंतर ती जर शुद्धीकरण करत त्या जागेचं जर शुद्धीकरण करत असतील तर या भाजपची राष्ट्रीय संघाची एकंदरीत कळव्या लोकांची ही मानसिकता आपल्याला तिथे दिसून येईल। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर मंचाच्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेवरनं अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी भाजप आणि संघावर जोरदार निशाणा साधला आहे। या आरोपांवर भाजप आणि संघाकडनं काय प्रतिक्रिया येते याकडे आता लक्ष लागले आहे।